धाराशिव जिल्ह्यात चक्क माणला बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे। एकंदरीत आपण पाहतोय माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचे इथे कळतंय। बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येते। संशयित रुग्णांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं दिसून आलेली आहे आणि तपासणीसाठी आता स्वॅब टेस्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे। या स्वॅब टेस्ट मधून काय निष्पन्न होतंय हे पाहावं लागेल, परंतु माणसाला बर्ड फ्लूची लागण होणं म्हणजे अतिशय गंभीर मानलं जात आहे। चिंता यामुळे एकंदरीत वाढलेली आहे। आतापर्यंत पक्ष्यांना बर्ड फ्लू होत होता, मात्र माणसाला बर्ड फ्लूची लागण झाली तर नेमकं हा संसर्गजन्य रोग होईल का, हा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। धाराशिवमधून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। बर्ड फ्लूचे रुग्ण हे बर्ड फ्लूचा संसर्ग जो आहे तो राज्यभरामध्ये वाढताना दिसतोय, मात्र आता चक्क माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचं कळतंय। बालाजी सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, काय सांगाल, धाराशिवमध्ये नेमकं काय घडलंय? माणसाला बर्ड फ्लू झाल्याचं कळतंय। नक्कीच आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी कावळ्यांचा मृत्यू जो झालेला होता तो समोर आलेला होता। जर आपण पाहिलं तर ढोकी पोलीस स्टेशन असेल, त्याचबरोबर इतर ढोकीतील एका ठिकाणी कावळे मरून पडलेले होते आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने या कावळ्याचे नमुने जे आहेत ते तपासणीसाठी भोपाळ येथील एका प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले होते आणि त्यानंतर हे अहवाल जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला होता आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली। मात्र त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक व्यक्ती आहे, त्याला अगदी तापीनं तो फणफणलेला व्यक्ती होता, मात्र त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। जर आपण पाहिलं तर हा मटन आणि चिकन व्यवसाय करणारा जो हा व्यक्ती आहे त्याचे सॅम्पल देखील आता आरोग्य विभागाने घेतलेले आहेत आणि ते देखील आता त्याचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत। मात्र त्याला नेमकं बर्ड फ्लू झाला की इतर कुठला आजार आहे याबाबत आणखी कुठलीही माहिती नाही। मात्र संशय जो आहे तो आरोग्य विभागाच्या वतीने त्याचे सॅम्पल घेऊन आता तपासणीसाठी पाठवलेले आहे। अच्छा, धन्यवाद बालाजी। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। नेमकं या रिपोर्टमधून काय समोर येतं याची अपडेट घेत राहू।